नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं आणि वेळही कमी असतो, असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? मग आजची ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम परफेक्ट अशी आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त 5 मिनिटात तयार होणारे हे आपण तांदळाचे मसाला घावण तयार करणार आहोत. हे घावण इतके मऊ, जाळीदार आणि चविष्ट लागतात की एकदा बनवले की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवावेसे वाटतील. चला तर वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वात आधी आपण मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. तर तांदळाचं पीठ तयार करताना ते स्वच्छ धुवून घ्यायचे, उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आणि नंतर गिरणीमधून त्याचं बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं. आपल्याला सर्व साहित्य म्हणजेच जी पिठं आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्येच घालायचे आहेत. तर सारख्याच वाटीने इथे पाववाटी आपण रवा घेतलेला आहे. तर रवा इथे आपण बारीक वापरलेला आहे, पण जाड असेल तरीही चालेल. आता सारख्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे. तर सुरुवातीला आपण 1 वाटी पाणी यामध्ये वापरणार आहोत आणि एकदा हे पूर्ण जे पीठ आहेत ते मिक्सरला फिरवून घेणार आहोत. एकदमच पाणी यामध्ये घालायचं नाही. आता आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण अजून घट्टसर आहे. यामध्ये आपल्याला अजूनही पाणी लागणार आहे. तर त्यासारख्याच वाटीने परत मी ही दुसरी वाटी पाण्याची भरून घेतलेली आहे आणि यातलं आपण थोडं पाणी बाजूला ठेवणार आहोत. गरज वाटल्यास ते सुद्धा पाणी आपण इथे वापरणार आहोत. तर परत एकदा आपण हे भांडं मिक्सरला फिरवून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर इथे आता बघा, हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण आपल्याला याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे सुद्धा तुम्हाला दाखवते. त्यासाठी हे पसरट भांड्यामध्ये एका काढून घेणार आहोत आपण आधी. तर इथे तुम्हाला मिश्रण बघून लक्षात येतच असेल, फार जास्त पाण्याचाही वापर करायचा नाही. मिक्सरच्या भांड्याला थोडंफार जे काही मिश्रण असते त्यामध्ये आपण अगदी थोडं पाणी टाकून ते काढून घेणार आहोत पूर्ण. आणि परत एकदा चमच्याने तुम्हाला दाखवते मी, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. तर व्यवस्थित असं हे मिश्रण आपण पाणी यामध्ये टाकून बघा, जास्त सैलसर केलेलं नाही. तर आता पाण्याचंही प्रमाण सांगते तुम्हाला. तर आपण जे दुसरी वाटी भरून घेतलेली होती त्यामधलंही पाणी मी इथे वापरलेलं आहे. म्हणजे टोटल 2 वाट्या पाणी मला लागलेलं आहे. तर आता हे मिश्रण तर झालं तयार. आता यामध्ये काही साहित्य घालणार आहोत. तर आता आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे. तो आपल्याला घालायचा आहे यामध्ये. त्याचबरोबर आपल्याला गाजर घ्यायचं आहे. ते खिसणीवर खिसून घेतलेलं आहे आणि ते गाजरसुद्धा घालायचं आहे. प्रमाण आवडीनुसार कमी अधिक ठेवू शकता तुम्ही. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर इथे मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत हिरव्या मिरचीचे काप. तर हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरचीचे काप घेतलेले आहेत आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पाने हाताने चुरगळूनच अशी आपल्याला यामध्ये घालायची आहेत. तर मी हलकीशी अशी तोडून घेतलेली आहेत पानं, ती घातलेली आहेत. म्हणजे घावणाला छान असा कढीपत्त्याचा फ्लेवर लागतो. आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. यामध्ये फार जास्त साहित्याचा वापर आपल्याला करायचा नाही आणि ही रेसिपी बघा, अजिबातही थेंबभर तेल न वापरता आपण तयार करणार आहोत. तर आता हे मिश्रण पूर्ण छान यात घातलेलं जे साहित्य आहे ते त्यामध्ये एकत्र आपण करून घेतलेलं आहे. म्हणजे मिश्रण आपलं नाश्ता करण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे. याला मुरवत बसण्याची किंवा जास्त वेळ आपल्याला ठेवण्याची सुद्धा अजिबात गरज नाही. तुम्ही लगेचच हे जे मिश्रण आहे यापासून घावणं तयार करू शकता. पण यासोबत खाण्यासाठी आधी एक चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी पाववाटी भाजलेले शेंगदाणे आपण घेतलेले आहेत. चमचाभर फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आणि चमचाभर इथे मी खोबरा कीस घेतलेला आहे. तुम्ही सुक्या खोबऱ्याचे काप किंवा ओल्या खोबऱ्याचेही काप घेऊ शकता. तर ही घाईच्या वेळी झटपट तयार होणारी चटणी तयार करणार आहोत आपण. आणि एक लसूण पाकळी आणि आल्याचा एक लहान तुकडा घेतलेला आहे. त्याचबरोबर हिरवी मिरची घ्यायची. चवीनुसार इथे मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला यामध्ये घालायची आहेत कढीपत्त्याची 8 ते 10 पाने आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता शेवटी आपण घालणार आहोत यामध्ये कोथिंबीर. कोथिंबीरीच्या हलक्या काड्यासुद्धा घेतलेल्या आहेत. आता पाणी घालायचं गरजेनुसार आणि आपल्याला हे जे साहित्य आहे हे छान बारीक करून घ्यायचं आहे. तर आता पूर्ण हे मी बारीक करून घेतलेलं आहे आणि आपली ही जी चटणी आहे ती तयार झालेली आहे. तर आता तुम्ही अशीही चटणी खाऊ शकता, पण यावर आपण फोडणी तयार करणार आहोत. पण आधी चटणी एका छोट्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. तर हे पूर्ण बघा, चटणी जास्त आपण घावणासोबत खाणार असल्यामुळे जास्त मी पातळ केलेली नाही. तर यावर फोडणीसाठी आधी आता आपण तेल गरम करणार आहोत. तर इथे 2 चमचे मी कडकडीत तेल गरम केलेलं आहे. त्यामध्ये एका लाल सुक्या मिरचीचे काप,
जिरे, मोहरी, उडीद डाळ आणि चणा डाळ घेतलेली आहे, प्रत्येकी पाव चमचा. आता ही छान चुरचुरीत अशी फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे आणि ही चटणी अगदी खाण्यासाठी आपली तयार झालेली आहे. घाईच्या वेळी झटपट तयार होणारी ही चटणी एकदा तुम्ही नक्की करून बघा. कुठल्याही नाश्त्यासोबत ही चटणी एकच नंबर लागते. तर आता ही जी फोडणी घातलेली आहे चटणीवर, ती आपण आधी एकत्र करून घेणार आहोत. आता इकडे आपली चटणीही तयार आहे. चला तर मग आपण घावणं तयार करायला घेणार आहोत. तर बऱ्याचदा काय होतं, तांदळाचं पीठ असल्यामुळे ते तळाला जाऊन बसतं. तर ते घावणं तयार करण्याच्या आधी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. तर बघा, हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता आपण जी घावणं तयार करणार आहोत, यासाठी मी नॉनस्टिक पॅनचा वापर केलेला आहे. तर आता याला अजिबातही तेल आपण लावलेलं नाही. तर आता यावर आपल्याला घावणं तयार करून घ्यायची आहे. तर मी मिश्रण जे आहे एका छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलं, म्हणजे धार एकसारखी पूर्ण पॅनवर आपल्या पडली जाते आणि घावणावर जाळी तयार होते. आणि हो, एक महत्त्वाची आणखी तुम्हाला एक सांगते, की घावण टाकताना आपल्याला गॅसची स्पीड मोठीच ठेवायची आहे आणि पॅन असो किंवा नॉनस्टिक तवा असो, कडकडीत असा गरम करून घ्यायचा. आणि घावण तयार झालं आपलं टाकून, की गॅसची स्पीड कमी करायची. झाकण ठेवायचं, 2 ते 3 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. आणि आपल्याला घावण पूर्ण वरची बाजू सुकेपर्यंत यावर झाकण ठेवायचं आहे. आता वरची बाजू पूर्ण सुकलेली आहे आणि जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेली आहे. आता घावणाची दुसरी बाजू भाजून घेणार आहोत. तर याच पद्धतीने परत आता यावर झाकण ठेवणार आहोत आणि दुसरी ही बाजू वाफेवर शिजवून घेणार आहोत. गॅसची स्पीड कमीच केलेली आहे. तर आता बघा, परत तुम्हाला दुसरी बाजू शिजलेली आहे, तर ती सुद्धा दाखवते. तर बघा, झटपट असं हे घावण आपलं तयार झालेलं आहे, तेलाचा एक थेंबही वापर न करता. तर आता हे एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत. छान जाळीदार, मऊ, लुसलुशीत असं हे घावण तयार झालेलं आहे. आता याच पद्धतीने परत तुम्हाला दुसरं घावण तयार करून दाखवते. अजिबातही तेलाचा वापर केलेला नाही. परत गॅसची स्पीड मोठी केली. 1 ते 2 सेकंद छान असं हे पॅन गरम होऊ द्यायचं आणि नंतर यावर घावण घालायचं. तर इथे बघा, व्यवस्थित अशी एकसारखी धार आपल्याला या पॅनवर सोडायची आहे आणि परत झाकण ठेवून परत घावण वाफवून घ्यायचं. फक्त केव्हाही घावण घालताना जे पॅन आहे, तवा आहे, तो छान कळकळीत गरम करून घ्यायचा. परत बघा, आपण हे घावणसुद्धा पलटवून घेणार आहोत. तर दुसरंही घावण आपलं किती छान तयार झालेलं आहे आणि होतात ना अगदी झटपट असे हे घावण तयार. कुठलीही तुम्हाला पूर्वतयारी करण्याची गरज नाही किंवा जास्तीचं काही याला लागणारं साहित्यसुद्धा नाही. तर आता दुसरंही घावण तयार झालेलं आहे, ते सुद्धा आपण काढून घेणार आहोत. तर आता बघा, अशीच सर्व घावण मी तयार करून घेते. तर इथे बघा, बघता बघता बरीच अशी घावणं आपली तयार करून झालेली आहे. तर आता आपलं घावण कसं झालेलं आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. त्यावरची जाळी, आपलं घावण कोरडं तर झालेलं नाही किंवा चिकट, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर इथे बघू शकता तुम्ही, यावरची जाळी किती छान अशी तयार झालेली आहे आणि दुसऱ्या बाजूनेही याला रंग किती छान आलेला आहे. तर आहेत ना अगदी झटपट तयार होणारी ही तांदळाच्या पिठाची मसाला घावणं. मग हलकी भुकेसाठी असू द्यात किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असू द्यात, अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. तर बघा, हाताने चुरगळल्यावरही अजिबातही घावण आपलं तुटलेलं नाही. तर तुम्हाला अजिबातही तेल न वापरता एखादा पोटभरीचा नाश्ता करायचा असेल, तर नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. तर मंडळी, असे झटपट आणि खूप चविष्ट तांदळाचे मसाला घावण तयार झालेले आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या झटपट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.